वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार, मी प्रियांका कोरगावकर तुम्हा सर्वांचं बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा या ऑनलाईन मीटिंग मध्ये स्वागत करत आहे. तसेच आपले प्रमुख पाहुणे अँथनी सर ज्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे त्यांचंही मनापासून स्वागत करते. एक कविता. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते. बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या या कार्यक्रमात ज्यांनी आपला बहुमोल वेळ दिला आहे असे आपले गेस्ट अँथनी सर यांच्याबद्दल मी एक थोडक्यात परिचय करून देते. आजचे आपले गेस्ट स्पीकर आहेत अँथनी कोलॅको सर. यांचा व्यावसायिक अनुभव 25 वर्षाचा असून ते एक कुशल प्रशिक्षक आणि व्यवस्थापन सल्लागार आहेत. त्यांनी NMIMS या प्रतिष्ठित विद्यापीठातून HR मध्ये MBA केले आहे. त्यांनी संवाद कौशल्य, टीम बिल्डिंग, फर्स्ट टाइम मॅनेजरसाठी प्रशिक्षण तसेच मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम यामध्ये प्रभावी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले आहे. NSE, CKB, फिलिप्स, अरिहंत इंडस्ट्रीज आणि ACG यासारख्या नामांकित संस्थांसाठी 3 किंवा 5 दिवसाचे व्यवस्थापन विकास कार्यक्रम त्यांनी डिझाईन व अंमलात आणले आहेत. द हार्ट ऑफ अ टीचर हा 3 तासाचा संवादात्मक कार्यक्रम त्यांनी विविध शाळांमध्ये यशस्वीपणे आयोजित केला आहे. ते प्लॅनिंग, गोल सेटिंग, डिसिजन मेकिंग, टाइम मॅनेजमेंट, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, लीडरशिप डेव्हलपमेंट यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण घेतात. उद्योजकता, स्टार्टअप्स व स्ट्रॅटेजी याबद्दल त्यांना विशेष आवड असून त्यांना वाचन, लेखन व चित्रपट पाहणे याची आवड आहे. हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून त्यांच्या प्रशिक्षणातून अनेकांना व्यावसायिक व वैयक्तिक प्रगतीचा मार्ग सापडतो. तर आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करू प्रोफेसर अँथनी कोलॅको सर यांचं. ऑनलाईन इंटरॅक्शन मीटिंगची सुरुवात आपल्या मैत्रिणी उद्योजिका मैत्रिणीच्या व्यावसायिक ओळख 1 मिनिटमध्ये करून घेणार आहोत. या एलिव्हेटर स्पीच मध्ये तुम्हाला तुमचं नाव, बिझनेसचं नाव, नेचर ऑफ बिझनेस, आयडियल रेफरन्सेस अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचे आहेत. तर सुरुवात करूया. पहिलं आहे नाव माझं प्रियांका कोरगावकर. सुरुवात करू दीप्ती मॅडम. सुरुवात करू मी दीप्ती मॅडम. येस कर. ओके ओके. Myself Priyanka Korgaonkar. I am the owner of Oxygen Dance and Fitness. I am a Zumba and a yoga fitness coach, and I do conduct choreography for wedding events, different annual events, and different festival events. My specialty is I take online and offline sessions, and I also take a weekend fitness bash which is specially designed for working women. My USP is fitness with a touch of a class of any age tailored for everyone. Ladies of all age groups can contact me. My contact number is 9833282953. And my studio is situated in Pandurangwadi, Dombivli East. Thank you. आता मी पुढचं नाव घेणार आहे. रूपा महेंद्रे, निशा क्रिएशन्स. रूपा मॅडम तुम्ही जरा अनम्यूट कराल का? हो, मी अनम्यूट केलेलं आहे. ओके, आता तुम्ही सुरुवात करा. ओके. माझं नाव रूपा मेंढरे. माझ्या कंपनीचं नाव आहे निशा क्रिएशन. मी हँडमेड ज्वेलरीचा बिझनेस करते आणि स्पेशालिटी मी क्रोशिया ज्वेलरीमध्ये करते. जसे हे क्रोशियाचे मी इयरिंग्स वगैरे बनवलेले आहेत. मी जे घातलेले ते पण क्रोशियाचे इयरिंग्स आहेत.
मला गेली 6 वर्षाचा अनुभव आहे आणि माझा इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पण निशा क्रिएशनच्या नावाने पेज आहे. माझी स्पेशालिटी आहे की माय स्पेशल ज्वेलरी ही कुठल्याही आउटफिटवरती चालते. आता जसे आपले फेस्टिवल येत आहेत, रक्षाबंधन येते, गणपती येते, दिवाळी येते, तर अशा सीझन वाईज मी क्रोशियाच्या राखी पण बनवते, गणपतीच्या कंठी पण बनवते. त्या तुम्ही सारख्या रियूज पण करू शकता, वॉश करू शकता. आणि मला रेफरन्स सगळ्या लेडीज ग्रुप म्हणजे 1 वर्षापासून ते 50-60 एजच्या कुठल्याही लेडीज चालते, कारण ह्या क्रोशियाच्या ज्वेलरीमध्ये आपल्या स्किनला काही इफेक्ट होत नाही, प्रॉब्लेम होत नाही, परत ती लाईट वेट असते, तुम्ही ती वॉश करू शकता. Your time is over, Rupa. Please. थँक्यू. The next person, please. आता नेक्स्ट आहे सरोज लाड. त्यांचा टपरवेअरचा बिझनेस आहे. सरोज लाड. हा, माझं सरोज नाव लाड हा रेडी आहे. आहात? ओके हो, ओके. रेडी. माझं नाव सरोज लाड आहे. मी मुंबई अंधेरी येथे राहते आणि मी टपरवेअर मॅनेजर गेली 17 वर्षापासून बिझनेस करते. माझं आता कोरोनापासून ऑनलाईन आहे. ऑल ओव्हर इंडिया मी माझी सर्व्हिस प्रोव्हाइड करते. प्रोडक्ट कोणाला जर अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल माझा बिझनेस जॉईन करण्याची माझ्या अंडर, तरी ते सुद्धा ऑप्शन ओपन आहे. आणि आमच्या टपरवेअरचं एक स्पेशालिटी आहे की लाईफ टाईम वॉरंटी आहे. तुमचं जे प्रोडक्ट अगर काही ब्रेक झालं, कलर फेड झाला, तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट लाईफ टाईम रिप्लेसमेंट करून देतो. सो मला सगळ्या कॅटेगरीचे रेफरन्स आवडतील आले तर. थँक्यू. ओके, थँक्यू सरोज लाड. पुढचं नाव आहे रुपाली चव्हाण, ज्यांचं ब्युटी ब्लिस मेकअप आर्टिस्ट आणि नेल आर्टिस्ट आहेत. रुपाली चव्हाण आहेत का? रुपाली चव्हाण मे बी आहे का? हो हो, बोल ओके, बोल. आहेत आहेत. ओके. मला हाय हाय दीप्ती मॅडम, हॅलो एव्हरीवन. माझं नाव रुपाली चव्हाण आहे. माझ्या बिझनेसचं नाव आहे ब्युटी प्लीज बाय रुपाली. माझा बेसिकली निश आहे ब्युटी मेकअप आणि नेल्स साठी. आणि आता मी ॲज अ एज्युकेटर पण काम करते, म्हणजे मी स्टुडंट सुद्धा घेते. सो माझं पेज पण ब्युटी प्लीज बाय रुपालीच्या नावाने आहे इंस्टाग्राम. तुम्ही विजिट करू शकता आणि माझं काम बघू शकता. आणि माझा USP म्हणायचा तर असं आहे की मला मेकअप सगळ्या टाईपचे येतात. तर म्हणजे मराठी ब्राईडला ज्यांना लाईट मेकअप असतं, हवा असतो, तर मी त्याप्रमाणे करते. उगीच मला बॉडी मेकअप येतो म्हणून ज्या टाईपचा येतो म्हणून तसं नाही करत. जशी क्लायंटची रिक्वायरमेंट असेल मी तशी बेस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करते. आणि माझे स्टुडंट सुद्धा खूप हॅपी असतात द वे मी शिकवते. सगळ्या स्टुडंटचा फीडबॅक माझा खूप पॉझिटिव्ह असतो. आणि नक्कीच माझा क्लायंट निश आहे की सगळ्या टाईपच्या लेडीजला मी सर्व करते, 18+, ज्यांना नेल्स करायचे, ज्यांना सुंदर मेकओव्हर करायचा आहे. Your नक्की time मला is over, please. ओके ओके. ओके, थँक्यू रुपाली चव्हाण. पुढचं नाव आहे प्रिया गोगटे. कलादालन आहेत का? प्रिया गोगटे हो, आहे. तुम्ही ओके, थँक्यू मॅम. सुरुवात करा. सुरू करू. नमस्कार, माझं नाव प्रिया गोगटे. मी राहायला डोंबिवली पूर्व येथे आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे कलादालन. गेली 10 वर्ष मी फेविक्रिल टीचर म्हणून कार्यरत आहे. हँड पेंटिंग आणि हँड क्राफ्टेड वस्तू बनवून देते. साडी, दुपट्टा, ड्रेस मटेरियल, लग्न मुंजींसाठी लागणारे अंतरपाट, लहान मुलांचे कपडे, वॉल पेंटिंग, होम डेकोर गोष्टी मी पेंट करून देते. ऑर्डर्स घेते. तुम्हाला स्वतःसाठी जर हवं असेल किंवा इतरांना गिफ्ट देण्यासाठी जर तुम्हाला बल्क ऑर्डर द्यायची असेल, तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला किंवा इंस्टाग्राम पेजला माझ्या तुम्ही फॉलो करू शकता. तिथे मला तुम्ही संपर्क करू शकता. मला बिझनेस क्रिएटिव्ह कट्ट्याचे सगळे मेंबर्स, त्यांचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक आणि इतर आर्ट लव्हर्स जे आहेत त्यांचा मला रेफरन्स हवा आहे की ज्यांना अशा युनिक गोष्टी घ्यायला आवडतात. माझ्या ब्रँडची टॅगलाईन आहे स्प्रेडिंग हॅपीनेस थ्रू आर्ट. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9619990138. ओके, थँक्यू. थँक्यू प्रिया मॅडम. पुढचं नाव आहे आशा आर पाटील. त्या न्यूमरोलॉजिस्ट आहेत. आशा आर पाटील आहेत प्रेझेंट? आशा पाटील नाही आहेत का? नाही, त्यांना ओके शक्य ओके नाही होत आहे. ओके, नेक्स्ट. चालेल. मॅडम, पुढचं नाव आपण सगळ्यांना पुन्हा एकदा आठवण करून देऊया की आपल्या
एलिव्हेटर पिच मध्ये त्यांनी आपला मोबाईल नंबर जरूर सांगावा. हो. आणि बाकीच्यांनी Time आस्क management. हे लिहून घ्या त्यांचं. जे आस्क आहे ना प्रत्येकीचं नोट डाऊन करा. ओके. आता पुढचं नाव आहे संगीता नांदगावकर. स्वामिनी महाराष्ट्रीयन ज्वेलरी यांचा बिझनेस आहे. संगीता नांदगावकर प्रेझेंट आहेत. हो तुम्ही हो. प्लीज अनम्यूट करून घ्या. संगीता नांदगावकर. संगीता ताई आहेत. हा, संगीता नांदगावकर. तुम्ही अनम्यूट करून घ्या संगीता मॅडम. आपल्या लेफ्ट हँड साइडला म्यूटचं बटन आहे. लेफ्ट. हॅलो. हा बोला. हा, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. हा, दीप्तीताई नमस्कार. तर बोला ना. माझे नाव संगीता नांदगावकर. माझ्या बिझनेसचे नाव स्वामिनी. मी सगळे दागिने स्वतः हाताने बनवते. माझे सगळे दागिने पारंपरिक आहेत. मी याचे शिक्षण घेतले आहे आणि गव्हर्नमेंट एक्झाम देऊन सर्टिफिकेट घेतलंय. आणि ज्यांना पारंपरिक दागिन्याची आवड असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. माझा फोन नंबर आहे 9970147175. थँक्यू. थँक्यू संगीता मॅडम. पुढचं नाव आहे नमिता आपळे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत त्या. नमिता Good मॅडम afternoon, तुम्ही everyone. My name is Namita. Company name is Voice of Namita Nitin. A total experience is 6 years. My important clients are Sony Cocktails and FM Pratilipi. Customized voice crafting is the feature of my company. My expectations of references is TVCs, that is the ads, audiobooks, audio stories, documentaries, RTV commercials, audiobooks. Voice it up is my Bodhavakya. Please contact me at voiceofnamitanitincontinuous@gmail.com. Please contact me on my mobile also, 976-906-8079. Thank you so much. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच नमिता मॅडम. पुढचं नाव आहे संगीता काळे. संगीता काळे प्रेझेंट आहेत का? हो मॅडम. ओके, संगीता काळे प्लीज सुरुवात करा. नमस्ते. माझं नाव संगीता काळे आहे. मी सुपर फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणून माझ्या कंपनीचं नाव आहे. लास्ट 18 वर्षापासून मी फायनान्शियल ऍडवायझर म्हणून काम करते. 800+ माझे सॅटिस्फाईड कस्टमर आहे ज्यांना आम्ही गोल प्लॅनिंग करून त्यांचं फायनान्शियल गोल्स अचीव करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि माझी आस्क आहे कॉर्पोरेट्समध्ये जर तुमचे कनेक्ट असतील तर आम्ही फायनान्शियल अवेअरनेसचे प्रोग्राम घेतो. पुन्हा प्रत्येक आपण तिथे सर्वजण आहात ते बिझनेस ओनर आहात पण प्रत्येकाला आपल्याला रिटायरमेंट फंड बनवणं गरजेचं आहे. सो मला प्रत्येकीला तुम्हाला 2 करोडचं रिटायरमेंट बनवून द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला 1 लाख रुपीज पर मंथ लाईफ टाईम मिळू शकतील. आणि माझा मोबाईल नंबर आहे 7738616073. थँक्यू मॅडम. थँक्यू संगीता मॅडम. थँक्यू व्हेरी मच. पुढचं नाव आहे भाग्यश्री चेंबूरकर. भाग्यश्री चेंबूरकर तुम्ही स्टार्ट करू शकता. येस, नमस्कार. मी भाग्यश्री चेंबूरकर. मी बोरिवली गोराईमध्ये राहते आणि मागील 8 वर्षापासून मी वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन आणि कंपोस्टिंग, होम कंपोस्टिंग ह्याच्यामध्ये मी काम करते. अजूनपर्यंत मी 1600 लोकांपर्यंत माझे होम कंपोस्टिंग किट्स पोहोचवलेले आहेत. हे किट्स मी स्वतः करते आणि ऑल ओव्हर भारतामध्ये मी ते कुरिअर करते. व्हॉट्सअपवरून मी त्यांना सगळं शिकवते. अशा प्रकारे 1600 लोकांना मी हे शिकवलेलं आहे आणि 1600,000 लोकांना मी व्याख्यानं दिलेली आहेत. सध्या आम्ही कार्यशाळांची सुरुवात केलेली आहे. ज्यांनाही हे शिकायचं असेल ते त्या कार्यशाळेत जॉईन होऊ शकतात आणि हे पूर्ण वेळ शिकू शकतात. एकदा ते जॉईन झाले की आम्ही त्यांच्या सतत सोबतच असतो. अशा प्रकारे माझं ऑर्गॅनिक रिसायकलर्स हे माझ्या कंपनीचं नाव आहे. आणखीन टॅगलाईन तुम्ही म्हणाल तर की माय गार्बेज माय रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आपल्या कचऱ्यावर आपण प्रेम करा. आज माझं घर हे डस्टबिन फ्री आहे, म्हणजे माझ्या घरात डस्टबिनच नाहीये. त्यावरून तुम्हाला कळू शकेल की ह्याचं किती महत्व आहे. आणि वेस्ट मॅनेजमेंट ही काळाची गरज आहे, प्रत्येकाने शिकून घेतलं पाहिजे. माझा फोन नंबर आहे 987003
35189. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच भाग्यश्री मॅडम. संगीता शिंदे मॅडम आहेत का? दीप्ती मॅडम, संगीता मॅडम आहेत का? संगीता शिंदे मॅडम. नाही, जॉईन नाही झाल्यात त्या अजून. ओके नंतर मग बघू आपण त्यांना. ओके तर पुढच्या आपल्या स्पीच देणार आहेत स्फूर्ती अंगडी मॅडम. स्फूर्ती अंगडी मॅडम, येस. तुम्हाला मी नमस्कार. हँड ओव्हर करते. येस, थँक्यू. नमस्कार. माय नेम इज स्फूर्ती अंगडी, प्रोप्रायटर ऑफ टायनी माइंड्स. मी एक सर्टिफाईड DMIT कोच आहे, पेरेंट आणि करिअर काउन्सिलर. I would like to tell you what is GMIT. The science of studying a patterns of these fingerprints is called as GMIT. DMIT काही नाही, but it is called as Dermatoglyphics Multiple Intelligence Test. आमच्या ब्रेन्स मध्ये there are 5 lobes: frontal, prefrontal, parietal, temporal and occipital. असे 5 lobes आहेत. And our brain is divided into 2 parts, 2 parts मध्ये left and right brain. Every child जेव्हा डेव्हलप होत असतो बिटवीन 13 to 19 वीक मध्ये, when it's in the womb of the mother, at the same time the fingerprint patterns आणि brain दोन्ही at a time simultaneously develop होत असतात. When the scientists discovered this, they got to know what is the connections, and then the study of DMIT came. The purpose of this test is to point out what you love and prefer and direct your choices accordingly in the line of your interest. It also helps you to identify the zones of your proper career path as a young age. DMIT test provides insights into individual brain's potential behavior and SWOT analysis. SWOT analysis म्हणजे strength, weaknesses, opportunities and its strengths. It also gives you the understanding of the personality, learning styles, as well as your growth potentials in different areas. This test is suitable for all ages, म्हणजे right from toddlers, kids, and adults of any age group. But the right age group is, म्हणजे आपण जर विचार केला की DMIT टेस्ट कुठल्या एज मधून करावं, the preferable would be the age from 6 to 12 years. This is called as a fundamental age for individual childhood because almost 90% of the brain is already developed. And this is the most important period for the child and parents and the teachers to manage the child's development at that time. 8th and 10th standard is the most crucial phase where things begin to change. Decisions made during this time have a long impact on many students and their parents. So, let us get the DMIT test done. The test will guide you to choose. First is the right educational path. Second is the extracurricular activities for your child. It will help the parents and children to choose a suitable career. This is the third one. Based on the child's identity, based on the child's identified intelligence, so that you can identify that. It also helps you to understand the child's needs and the personality. This will also help you to support and nurture the child's development efficiently. हे मी सांगितलं तुम्हाला DMIT टेस्ट बद्दल, बट हे तुम्हाला प्रत्यक्षात काही एक्झाम्पल्स दिलं जर आपल्या समोर आहेत, लाईक लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, असे बरेच एक्झाम्पल्स आहेत लहानपणीपासून कसे त्यांनी केले करिअर्स, वाय दे वेंट इनटू देअर स्पेसिफिक. येस 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 हॅलो. 3 मिनिटं ओव्हर झालं असं. येस 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 ओके सॉरी. येस येस येस. कॉन्टॅक्ट नंबर सांग ना, कॉन्टॅक्ट नंबर दे ना प्लीज. येस, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 8108888325. ओके, थँक्यू मॅम. आता पुढे आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करणार आहोत. आमचे फर्स्ट प्रेझेंटेशन अँड अवर स्पीकर वुड बी, ओके, आय वुड लाईक यू टू इंट्रोड्यूस यू ऑल टू श्रद्धा साळी. हेलो हेलो श्रद्धा, आर यू देअर? हॅलो श्रद्धा, आहात का तुम्ही? I would like to tell, yes, I would like, yes, yes, okay. मला सगळ्यांना सांगायचं आहे की श्रद्धा साळी, she is the co-founder of the Smart Trust Hydroponics.
She is a tiny little powerhouse and such an inspiration. She is changing the world of the healthy veggies for you. So let's hear from her. Welcome Shraddha. आता तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन सुरुवात करू शकता. Good evening, ma'am, everyone. I am Ms. Shraddha Sachin Sari, the co-founder of Smart Trust Hydroponics. मेन फाउंडर आमचे सतीश सर आहेत, मिस्टर सतीश बालक. त्यांचं एक स्वप्न आहे की आपण आपल्यामुळे कोणाचं चांगलं होत असेल, थोडक्यात काय तर आपल्यामुळे हेल्थी व्हेजिटेबल्स बनवायचे कसे उगवायचे, कसे लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि स्वतः तुम्ही उगवा आणि लोकांपर्यंत पोहोचवा, हा यांचं मेन इंटेन्शन आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांना व्हेजिटेबल्स कशा उगवायच्या या थोडक्यात सांगणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एका वर्षामध्ये आम्हाला 1 लाख पीपल त्याच्यापेक्षा जास्त लोकांना शिकवायचं आहे की तुम्ही स्वतः हेल्दी राहा. कारण आजची गरज आहे. हल्ली जे काही आजार वगैरे होतात कशामुळे होतात तर आपल्या खाण्यातून जे काही आजार होतात, खाण्यातून हे जे काही व्हेजिटेबल्स खातो त्याच्यातून ते आजार होतात. त्याच्यामुळे बिझनेस मोस्टली लोक का करतात तर एक तर बिझनेस करण्याच्या मागचं इंटेन्शन हे असतं की पैसा कमवणं, राईट. बट आमचं इंटेन्शन असं आहे की आमच्यामुळे कोणाचं हेल्थ चांगलं होत असेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमची ही गोष्ट पोहोचावी की ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करायचं, हायड्रोपोनिक्स कसं करायचं हे आता आम्ही लोकांना थोडक्यात सांगणार आहोत. हे त्यांचं मेन इंटेन्शन आहे. पैसा कमवणं हा सेकंडरी पार्ट आहे. नाव कमवणं, पैसा कमवणं याच्यात जो आनंद असतो तो खूप वेगळाच आनंद आहे आणि आम्हाला तेच करायचं आहे आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला आहेच, नो डाऊट. सो आम्ही ते करणार आहोत. आता हल्ली जगामध्ये आजारपण का वाढली तर आपली लाईफस्टाईल, आपलं खाणं, आपल्या ज्या काही गोष्टी, मोस्ट ऑफ पाणी आणि जेवण जे काही आपण भाज्या खातो त्याच्यातून आपल्या सगळे आजार होत आहेत. तर आपण त्या गोष्टी पहिले फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आपण ऑर्गॅनिक भाज्या खाणं गरजेचं आहे. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? हायड्रोपोनिक्स म्हणजे काय त्याच्याबद्दल कोणाला काही इन्फॉर्मेशन नाहीये. खूप कमी लोकांना माहिती की हायड्रोपोनिक्स म्हणजे काय ते. गव्हर्नमेंट सर्वेनुसार 2050 पर्यंत लोकांना कॅन्सरचं प्रमाण वाढणार आहे. का तर आपण जे काही भाज्या खातो, जे काही केमिकल्स वापरले जातात शेतामध्ये, काय केमिकल्स वापर त्याच्यामुळे आपल्याला आजारपण होतात. ते होऊ नये म्हणून आपण काय त्याची काळजी घेऊ शकतो हे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? हायड्रोपोनिक्स हे येणारे फ्युचर आहे. हायड्रोपोनिक्स म्हणजे त्याचे फायदे का करायचे, त्याचा उपयोग काय हे थोडक्यात मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. हायड्रोपोनिक्स म्हणजे सॉइललेस शेती, फार्मिंग म्हणजे विदाऊट सॉइल आपण ही फार्मिंग करणार आहोत. त्याच्यामध्ये पाण्याचा कमी उपयोग होतो, जागा कमी लागते आणि जास्त प्रोडक्शन आपण घेऊ शकतो. आपण जी सॉइल मध्ये फार्मिंग करतो ऍज कम्पेअर आपण जे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये करणार आहोत ते दोन्ही डिफरंट कन्सेप्ट आहेत. कारण काय होतं जेव्हा आपण मातीमध्ये जेव्हा आपण फार्मिंग करतो त्याचे बेनिफिट्स आणि हायड्रोपोनिक्सचे बेनिफिट्स हे वेगळे आहेत. आता थोडक्यात माझ्या बॅक साईडला तुम्हाला जे व्हर्टिकल दिसतंय तर आपण कमी जागेमध्ये 2x2च्या जागेमध्ये आपण 36 प्लांट्स लावू शकतो. 36 प्लांट्स आपण एका 2x2च्या जागेमध्ये लावू शकतो. आता हल्ली मुंबई सारख्या शहरांमध्ये जागेचा अभाव आहे. सो आपण ते भाज्या कशा उगवायच्या तर आम्ही त्याच्यासाठी सेटअप बनवलेले आहेत. छोटे हँगिंग सेटअप, विंडो सेटअप, बाल्कनी. मुंबई सारख्या शहरामध्ये जागेचा अभाव असल्यामुळे आपल्याला ते कमी जागेमध्ये फार्मिंग कशी करता येईल याच्यावर आमचं फोकस आहे. त्याच्यामुळे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय होतं की आपण तेच पाणी रिसायकल होऊन रिपीट आपण यूज करू शकतो. रिसायकल होऊन त्याचा पाण्याचा यूज होतो विदाऊट पेस्टिसाइड. आम्ही बिलकुल केमिकल वापरत नाही. आमचं जे काय आहे पूर्ण ऑर्गॅनिक आहे. इव्हन जेव्हा झाडं पानं म्हटली तर त्याला कीड लागणार, मग आम्ही त्याच्यावर नीमचं स्प्रे करतो की जेणेकरून कीटकनाशक आपल्या शरीरात जातात. कीटकनाशक जे येतात त्यांच्यावर आम्ही फवारणी करतो नीम स्प्रेची. ते पण ऑर्गॅनिक झालं. लँड मध्ये आपण करतो तर जागा भरपूर लागते.
आमचा कन्सेप्ट आहे की कमी जागेमध्ये लोकांना जास्तीत जास्त झाडं उगवता यायला पाहिजे, भाज्या कशा उगवायच्या, कशा ग्रो करायच्या, आणि आपण स्वतः भाज्या उगवून जेव्हा आपण त्या स्वतः उगवतो तेव्हा त्याचा आनंद वेगळाच असतो. आता शेतातून येणाऱ्या भाज्यांमध्ये आता आपण जे काय बघतो पालक किंवा कुठल्या लिफी व्हेजिटेबल्स त्या कुठे उगवल्या जातात, तर त्या गटाराच्या पाण्यामध्ये रेल्वे ट्रॅकच्या ते उगवल्या जातात. ते केमिकल्स की ते असंख्य केमिकल आपल्या शरीरात जातं आणि ते आपल्याला माहिती पण नसतं. आणि ह्या गोष्टी लोकांना माहिती पण नाही की ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये कसं आपण स्वतः उगवू शकतो का, करू शकतो का? तर हो, आणि हे शक्य आहे. त्याच्यासाठी आम्ही कमीत कमी लोकांना, जास्तीत जास्त लोकांना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या आहेत. आता आपण जेव्हा खत देतो, आता पाण्याची लेवल कशी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये लागते, ते सगळं रियूज होऊन जातो. जास्त पाणी लागत नाही. आपण जे शेतामध्ये जे लावतो, शेतीमध्ये जे आपण पाणी, जमिनीमध्ये जे जास्त पाणी जातं, आपण जेव्हा फार्मिंग करतो शेतामध्ये, जेव्हा ते पाणी जातं तेव्हा ते वेस्टेज होतं. जे वेस्टेज होतं ते पाणी, खत वेस्टेज जातं आपलं. त्याच्यामुळे लँड पोल्युशन वाढतं. जमिनीखाली गेलेल्या पाण्याचा आपला TDS वॉटर लेवल आहे, ते पाणी आपण यूज करू शकत नाही. पण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण ते पाणी रियूज करू शकतो, रिसायकल करू शकतो. हायड्रोपोनिक्स म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे छोटे बेबी प्लांट्स वगैरे उगवतो, बेबी प्लांट्स, नंतर त्यांची ग्रोथ होते, त्यांना त्या बेबी जेव्हा बॉर्न होतो तेव्हा त्याला आपण नॉर्मली दूध देतो आपण, नंतर बाळाची ग्रोथ होते, मग तसं त्याला जेवण लागतं, आपण नंतर त्याला पेज देतो, तसं प्लांट्सला पण आपण बाळाप्रमाणेच केअर घेतो. त्याला न्यूट्रिएंट जे काही लागतं बाळाला ते पण आपण प्रोव्हाइड करतो. मिनिमम जागेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं घेऊ शकतो, हे आमचं इंटेन्शन आहे. 1 एकर जागेमध्ये आपण 5 एकरच्या प्रोडक्शन घेऊ शकतो. 5 एकर जागेमध्ये जे प्रोडक्शन घेऊ शकतो ते आपण 1 एकरमध्ये घेतो. ते व्हर्टिकल सेटअपमुळे पॉसिबल आहे. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? तर आपण हॅलो श्रद्धा. येस येस श्रद्धा, हा बोला. ऍक्च्युली टाइम अप असं मध्ये कट करणं फार मनावर येतंय, पण वी हॅव टू अबाइड बाय द टाइम. आणि अजून आहेत 2 मिनिटं आहेत. मग मी काउंट करते. ओके चलो. नाही, हा. 2 मिनिटं क्वेश्चन आन्सर साठी आहेत ना? हो येस येस. नाही पण आपण देऊया एक्स्ट्रा 2 मिनिट, हरकत नाही. ओके, ठीक 2 आहे. मिनिटं ओके, घे. लेट हर कंटिन्यू. यू हा, टेक द 2 मिनिटं सॉरी दे मॅम. आणि आपण हे सॉरी, करू. कंटिन्यू. हा, येस तर आम्ही मॅडम, सेटअप पण कंटिन्यू. बनवतो शाळेमध्ये, टीचर म्हणजे ट्रेनिंग पण शिकवतो आम्ही. सेटअप कसे बनवायचे कसे नाही ते पण आम्ही गाईड करतो, मुलांना शिकवतो की तुम्ही पण शिका आणि करा. आणि प्लस आमच्याकडे इंडोर प्लांट्स पण आहेत, ज्याच्यामुळे ऑक्सिजन क्रिएट होतो आणि एअर प्युरिफाय होतं, फ्रेश वाटतं. ते इंडोर प्लांट्स आम्ही हे करतो. आणि आमचं फार्म पण आहे अंबरनाथला, आमचं पॉली हाऊस आहे. आणि मोस्ट ऑफ जी शेती आपण करतो तो पॉली हाऊस मध्ये, हायड्रोपोनिक्स ऐकलं असेल तर मोस्ट ऑफ ते आपण मोस्टली आपण ते पॉली हाऊस मध्ये करतो. पण आम्ही जे केलेले ऑर्गॅनिक फार्मिंग ते आमचं ओपन टेरेसवर आम्ही केलेलं आहे. पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि ओपन टेरेस मध्येच आम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे कमी खर्चामध्ये आम्ही जास्तीत जास्त सेटअप कसे बनवू शकतो, लोकांमध्ये कसं पोहोचू शकतो, हे आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि तुमच्या सपोर्टमुळे नक्कीच ते होणार आहे. कारण ऑर्गॅनिक हेल्दी राहायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. आणि इन फ्युचरमध्ये शाळेमध्ये पण आम्ही हा सब्जेक्ट चालू व्हावा, हायड्रोपोनिक्स ऍग्रिकल्चर चालू व्हायलाच पाहिजे. कारण हल्ली येणारी जी पिढी आहे, पुढे इन फ्युचरमध्ये जागेचा अभाव राहणार आहे, पाणी नसणार आहे, तर तुम्ही कमी जागेमध्ये शेती करावी आणि हेल्दी राहावं, हेच आमचं मेन इंटेन्शन आहे. आणि आमचं स्लोगन आहे की ग्रो हेल्दी, ईट हेल्दी अँड स्टे हेल्दी विथ स्मार्ट प्लस हायड्रोपोनिक्स. थँक्यू. कोणाला क्वेश्चन्स असतील तर? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा ना मॅडम, म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिटेल्स. ओके, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9326617744. श्रद्धा साळी. आणि आमचं फार्म पण आहे इथे टेरेसवरची आम्ही फार्मिंग केली, डोंबिवली ईस्टला आहे, MIDC मध्ये. इंडस्ट्री एरियामध्ये आम्ही ते फार्मिंग केलेलं ओपनली, बिकॉज जिथे केमिकल्स ऑलरेडी आहेत त्या याच्यामध्ये पण चांगली ग्रोथ झाली आहे.
बघायला येऊ शकतात का? आणि हा, व्हेजिटेबल्स विजिट मिळू करू शकतात शकता. का? हो हो अच्छा, आणि भाज्या मिळू शकतात का? फ्रेश येस, भाज्या? भाज्या पण आम्ही देतो. ओके ज्यांना भाज्या ओके पाहिजे त्यांना भाज्या आणि पालक, लिफी व्हेजिटेबल्स आम्ही सगळं ग्रो करतो. लिफी व्हेजिटेबल्स, इंडोर प्लांट्स, लिफी व्हेजिटेबल्स, सेटअप, ट्रेनिंग्स, एव्हरीथिंग. ओके. थँक्यू श्रद्धा मॅडम. छान छान बोलला. तुम्हाला आता कोणी संपर्क करायचा असेल तर ते डेफिनेटली करतील आणि तुम्ही ग्रुपमध्ये पण शेअर करू शकता डिटेल्स. ओके मॅडम, थँक्यू. तर थँक्यू. दीप्ती मॅडम, आपण नेक्स्ट स्टार्ट आर्या करूया पुढचं. आर्या नेक्स्ट आर्या ओके. आर्या प्लीज एलिवेट हो हो. सगळ्याच आपल्या एंटरप्रेन्युअर्स मैत्रिणींनी खूप सुंदर एलिव्हेटर स्पीच दिलेलं आहे. प्रेझेंटेशनही फार वेगळं आणि छान झालेलं आहे. तर आता हा आपला राऊंड आहे, तो आहे रेफरल राऊंड. तर सगळ्या जणींनी प्रत्येकीचं एलिव्हेटर स्पीच नीट ऐकलं असेल, नंबर्स नोट डाऊन केले असतील अशी अपेक्षा आहे. तर कोणाला लीड जनरेट करायची असेल किंवा त्यांच्या प्रत्येकीतल्या बिझनेसमध्ये कोणाला आपल्यातला कोणाचा रेफरन्स नंबर द्यायचा असेल किंवा दुसऱ्या कोणा बिझनेस बरोबर त्यांना लीड जनरेट करून द्यायचं सुचत असेल तर तसं प्लीज एकेकीने सांगावं की तुम्हाला कोणाला बिझनेस द्यायचा आहे. आत्ता झालेल्या 10 प्रेझेंटेशन्स पैकी